इकडे कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडत आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग सज्ज झालाय। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विविध शासकीय यंत्रणांचे तब्बल 11,000 कर्मचारी कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेसह SRPF, होमगार्ड अशा एकूण 3,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा तैनात करण्यात आलाय। आज पोलीस बंदोबस्तामध्ये संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे। तयारीचा आढावा घेतलाय सुरेश काटे यांनी। कल्याण लोकसभेसाठी उद्या मतदान होणार आहे। 20 मे रोजी हे मतदान होणार आहे। यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। साहित्य वाटप जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तुम्ही बघताय जवळपास 100 बस 38 झोननुसार 38 कार देखील या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे 1960 मतदान केंद्र आहेत। 3,000 पोलीस, विविध शासकीय यंत्रणेचे 19,000 कर्मचारी जे आहेत ते या कल्याण लोकसभेमध्ये कार्यरत आहेत। आणि या ठिकाणी EVM मशीन असेल, झोन वाईज सर्व कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप या ठिकाणी होत आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही EVM मशीन देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। झोन वाईज या ठिकाणी आता सर्व कर्मचाऱ्यांना ह्या मशिनरी ज्या आहेत त्या वाटप केल्या जातील ना। आज संध्याकाळी मुक्कामी सगळ्या बूथवरती हे सर्व कर्मचारी मशीन घेऊन जातील आणि उद्या होणारं जे मतदान आहे या मतदानासाठी ही सगळी कल्याण लोकसभेमध्ये यंत्रणा कार्यरत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। सुरेश काटे, ABP माझा, कल्याण लोकसभा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।